अमळनेर शहरासह संपूर्ण तालुक्यात सोमवारी दुपारी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली। सुमारे 2 ते 3 तास चाललेल्या या धुंधार पावसामुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले, तर सखल भागातील रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले होते। मुख्य बाजारपेठ आणि नगरपालिका कार्यालयासमोर गुडघाभर पाणी साचल्याने वाहन चालक व पादचाऱ्यांचे प्रचंड हाल झाले। गटारी तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर आले आणि काही दुकानांमध्येही पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली। शहरासोबतच ग्रामीण भागातही पावसाने दाणादाण उडवली। जैतपीरसह अनेक गावांच्या शिवारात नव्याने लागवड केलेल्या कापूस पिकाच्या शेतात पाणी साचले आहे। पेरणीनंतर लगेचच असा मुसळधार पाऊस झाल्याने बियाणे कुजण्याची भीती निर्माण झाली असून शेतकरी चिंतेत आहेत। कृषी विभागाने शेतकऱ्यांना शेतातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याचा सल्ला दिला आहे। या पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी शहरातील निकृष्ट नाली व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। गांधली येथून डंपर चोरून त्याचे तुकडे करून परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या 4 पैकी एका आरोपीला अमळनेर पोलिसांनी धरमपुरी मध्य प्रदेश येथून न्यायालयातून अटक केली आहे। आरोपीची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला जिल्हा कारागृहात रवाना करण्यात आले आहे। गांधली येथील पेट्रोल पंपावर उभे असलेल्या डंपर चोरट्यांनी चोरून नेले होते। हे डंपर एका गोदामात कापले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। पोलिसांनी खाजू खान याला अटक केली होती। इतर आरोपी फरार झाले होते। त्यातील एक आरोपी फरीद खान मंजूर खान हा धरमपुरी मध्य प्रदेश येथे साक्षीसाठी न्यायालयात 24 रोजी येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, निलेश मोरे यांना पाठवले। पोलीस पथकाने आरोपीला न्यायालयातून बाहेर येताच ताब्यात घेतले। आरोपीला अमळनेर न्यायालयात हजर केले असता त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळाली। त्याला जिल्हा कारागृहात रवाना करण्यात आले। अमळनेर विधानसभा मतदारसंघातील कोळपिंपरी येथे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या पाठपुराव्यातून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक डिजिटल अंगणवाडीची जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच पाहणी करून कौतुक केले। ही अंगणवाडी जिल्ह्यातील इतर गावांसाठी आदर्श व प्रेरणादायी ठरत आहे। अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, गटविकास अधिकारी कदम व अन्य अधिकाऱ्यांनी या अंगणवाडीला भेट दिली। यावेळी त्यांनी प्रशस्त वर्गखोली, शैक्षणिक भित्तिचित्रे, डिजिटल साहित्य, स्वच्छ पाणी, स्वतंत्र स्वच्छतागृह आणि सुरक्षित परिसराची सविस्तर पाहणी करून समाधान व्यक्त केले। ग्रामीण भागातील बालशिक्षणाची गुणवत्ता उंचवण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरेल असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार बालपणीच्या शिक्षणाला महत्त्व देत आमदार अनिल पाटील यांनी कोळपिंपरी येथेही अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिली आहे। याबद्दल उपस्थित अधिकारी, सरपंच व ग्रामस्थांनी आमदारांच्या विकासाभिमुख दृष्टिकोनाचे विशेष कौतुक केले। या डिजिटल अंगणवाडीमुळे गावाच्या प्रगतीला नवी दिशा मिळाली आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांना पदावर 3 वर्षे पूर्ण झाल्याने आता सभापती बदलाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत। आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार अनिल पाटील नव्या चेहऱ्याला संधी देण्याच्या तयारीत असून येत्या 4 तारखेच्या बैठकीत सभापतींचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे। 16 मे 2023 रोजी अशोक पाटील यांची अनपेक्षितपणे 1 वर्षासाठी निवड झाली होती। मात्र राजकीय घडामोडींमुळे त्यांना 3 वर्षे काम करण्याची संधी मिळाली। शेतकी संघात लोण येथील संभाजी पाटील यांना अध्यक्ष केल्याने एकाच भागातील व्यक्ती नको आणि इतरांना संधी मिळावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। सभापती अशोक पाटील यांनी आपल्या 3 वर्षांच्या कार्यकाळात बाजार समितीचा कायापालट केला। 4 कोटींचे कर्ज फेडून संस्था आज 4 कोटी नफ्यात आहे। 100 गाळे BOT तत्वावर देणे, 25 नवीन गाळ्यांमधून 2.5 कोटींचे उत्पन्न, CCTV यंत्रणा, हमाल ते मापाड्यांचा विमा, सौर ऊर्जा आणि 1 कोटींचे काँक्रिटीकरण यामुळे अमळनेर बाजार समिती जळगाव जिल्ह्यात प्रथम आली आहे। तसेच महाराष्ट्रातील अजित पवारांचा पहिला पुतळा आणि 5 रुपयात भोजन देणारी शेतकरी भोजन व्यवस्था मंजूर करून त्यांनी कामाचा ठसा उमटवला आहे। दरम्यान आमदार अनिल पाटलांमुळेच मला 3 वर्षे संधी मिळाली,
ते सांगतील त्या दिवशी मी राजीनामा देण्यास तयार आहे. फक्त मंजूर झालेले शेतकरी भवन आणि भोजन योजनेचा शुभारंभ व्हावा. मी 1.5 महिन्यात पद सोडेल, अशी प्रतिक्रिया सभापती अशोक पाटील यांनी दिली. बाजार समितीत पक्षीय बलाबल पाहता आता नवा सभापती कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील स्वर्गीय आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी राहुल मधुकर कुंभार याने आई, शिक्षक व शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत 100 विद्यार्थ्यांना मोफत दप्तर वाटप केले. आई वजाबाई कुंभार यांच्या नावाने आणि शिक्षकांच्या संस्कारामुळेच मी व्यवसायात यशस्वी झालो, अशी भावना राहुलने व्यक्त केली. या प्रकारच्या दातृत्वामुळे ग्रामीण भागातील मूल्यांची जपणूक होत असल्याचा अभिमान उपशिक्षक संजय पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्याध्यापक प्रकाश पाटील व संस्थाचालक पियुषा पाटील यांनी कुंभार मायलेकांचा सत्कार केला. गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते दप्तरांचे वाटप झाले. याच कार्यक्रमात छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीही उत्साहात साजरी करण्यात आली. बेवारस प्रेताची विटंबना प्रकरणात ठेकेदार SR ग्रीनवे एम्पायर व आरोग्य निरीक्षक संतोष मानिक यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्या असून त्यांनी खुलासे देखील सादर केले आहेत. या प्रकरणावर मुख्याधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. बेवारस इस्माचे प्रेत घनकचरा गोळा करणाऱ्या घंटागाडीत कर्मचारी टाकत असताना फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमात प्रसिद्ध झाले होते. नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त केली गेली. त्या संदर्भात मीडियाची दखल घेत मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी ठेकेदार यांना आपली अनामत रक्कम जप्त करण्यात येईल, थकीत देयकातून दंड वसूल करण्यात येईल, आपल्याला काळ्या यादीत टाकून ठेका रद्द करण्यात येईल अशी नोटीस दिली होती. आणि आरोग्य निरीक्षक यांना कारणे दाखवा नोटीस देऊन 24 तासात खुलासा मागितला होता. त्यात SR ग्रीनवेने खुलासा करताना सांगितले की प्रेत जास्त दिवसाचे असल्याने रुग्णवाहिकावाल्यांनी नकार दिला आणि शववाहिनी उपलब्ध नव्हती, म्हणून घंटागाडी स्वच्छ धुवून प्रेत कपड्यात गुंडाळून रितसर सन्मानाने अंत्यसंस्कार केले. त्यात कुठेही प्रेताची विटंबना अथवा हेळसांड केलेली नाही आणि बेवारस प्रेताचे अंत्यसंस्कार सन्मानाने विधिवत केले आहेत, असा खुलासा केला आहे. दरम्यान भूषण बदाने यांनी मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करून चौकशी करून प्रेताची विटंबना करणाऱ्या ठेकेदार आणि जबाबदार अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान कुठल्याही व्यक्तीचे अंत्यसंस्कार रितसर करण्यासाठी सर्वसाधारणपणे 2000 रुपयांचा खर्च येतो. मात्र घनकचरा ठेकेदाराला करारनाम्याप्रमाणे फक्त 1 रुपयात अंत्यसंस्कार करावे लागतात. अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर परिसरात नव्याने नूतनीकरण करण्यात आलेल्या संत श्री सखाराम महाराज रोपवाटिकेस सखाराम महाराज वाडी संस्थानाचे गादीपती परमपूज्य प्रसाद महाराज यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी नव्याने विकसित विविध विभाग, सुशोभीकरण आणि निसर्ग बैठक स्थळाची पाहणी करून संस्थेच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक केले. संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील यांच्या सहकार्याने या रोपवाटिकेचा व्यापक विस्तार करण्यात आला आहे. यात गांडूळ खत प्रकल्प, प्लास्टिक क्रशिंग, गुलाब बाग, जैविक खत प्रणाली आणि औषधी वनस्पतींचे स्वतंत्र विभाग तयार करण्यात आले आहेत. तत्पूर्वी परमपूज्य प्रसाद महाराजांनी श्री मंगळग्रह देवाचे दर्शन घेतले. मंदिर प्रशासनातर्फे सुरेश बाविस्कर, दिलीप बहिरम व गिरीश कुलकर्णी यांनी त्यांचे पाद्यपूजन करून स्वागत केले. या सोहळ्याला वाडी संस्थानातील महाराज मंडळी आणि मंगल सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमळनेर शहरातील श्री स्वामी समर्थ केंद्राबाहेर वटसावित्री पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्रद्धा, परंपरा आणि संस्कृतीचा संगम साधत सुवासिनींनी वडाच्या झाडाची भक्तिभावाने पूजा केली. यावेळी महिलांनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत एकमेकींना वाण दिले. या धार्मिक उत्सवामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. अमळनेर येथील सद्गुरू संत सखाराम महाराज संस्थानची पारंपरिक आषाढी पायी दिंडी 1 जुलै 2026 रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. सुमारे 250 वर्षांची अखंड परंपरा लाभलेली ही दिंडी 23 दिवसात 550 किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण करून 23 जुलैला पंढरपूर येथे दाखल होईल.
अमळनेरच्या पैलाड भागातील तुळशीबागेतून टाळ मृदुंगाच्या गजरात व विठ्ठल नामाच्या जयघोषात दिंडीचा प्रवास सुरू होईल. ही वारी खानदेश व मराठवाड्यातील 8 ते 10 जिल्ह्यांतून मार्गक्रमण करणार आहे. वारकरी संप्रदायात या दिंडीला विशेष मानाचे स्थान आहे. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये येणाऱ्या विविध पालख्यांचे मानाचे नारळ देऊन स्वागत करण्याचा आणि आषाढ शुद्ध दशमीला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताचा बहुमान या संस्थानला लाभलेला आहे. या पारंपरिक सोहळ्यासाठी खानदेशातील वारकऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह असून प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे. अमळनेर शहरात मराठा मंगल कार्यालयात जळगाव जिल्हा NSUIचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट कौस्तुभ पाटील यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न झाला. अनेक वर्षानंतर झालेल्या या मेळाव्याला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी नीट व TET पेपर घोटाळ्यावरून सरकारवर टीका केली. प्रदेश सरचिटणीस भाऊसाहेब आजबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कौस्तुभ पाटील यांनी आगामी काळात महाविद्यालयांमध्ये शाखा उभारणी व विद्यार्थी प्रश्नांवर लढण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाला अविनाश भालेराव, धनंजय चौधरी व मान्यवर उपस्थित होते.